मित्र हो, मागील भागात आपण पाहिलं की 5व्या दिवशी आत्म्याला त्याच्या पाप पुण्याचा हिशोब दाखवला जातो. तो आपल्या जीवनातील प्रत्येक कर्माचा परिणाम डोळ्यासमोर पाहतो, हादरतो आणि विचार करतो, आता माझा पुढचा मार्ग कोणता असेल. आणि याच प्रश्नाचं उत्तर आत्म्याला 6व्या दिवशी मिळायला लागतं. कारण 6व्या दिवशी आत्म्यासमोर उघडतो यमलोकाचा मार्ग. पाप पुण्याचा हिशोब पाहून आत्मा आधीच घाबरलेला असतो. आता त्याला एक भयंकर प्रवासाला निघावं लागतं. यमदूत त्याला पुढे खेचतात. ते म्हणतात, आता तुझा मार्ग ठरला आहे, चल यमलोकाकडे निघ. आत्म्याला पहिल्यांदा दिसतो काळा भयंकर लांबचा रस्ता. तो रस्ता काटेरी आहे, धगधगत्या जमिनीवरून जातो. कुठे आग आहे, कुठे गडद अंधार आहे, तर कुठे भुकेल्या पशूंच्या सावल्या दिसतात. गरुड पुराणानुसार 6व्या दिवशी आत्म्यास दिसतो वैतरणी नदीचा मार्ग. ही नदी मृत्यूपश्चात पार करावी लागते. तिचं पाणी काळं, दूषित आणि यातनांनी भरलेलं असतं. पुण्यवान आत्म्यासाठी ही नदी स्वच्छ, थंड आणि पार करायला सोपी असते. जणू देवदूत त्याला पार नेतात. पण पापी आत्म्यासाठी ती नदी जळणाऱ्या विस्तवांनी भरलेली असते. त्याला तिथे मगर, साप आणि भयंकर प्राणी पकडायला धाव घेतात. याच वेळी आत्मा ओरडतो, हे किती भयानक आहे, मी काय चूक केली होती. पण यमदूत थंडपणे सांगतात, तू जे पेरलं तेच आता उगवत आहे. 6व्या दिवशी आत्म्याला जाणवतं की पृथ्वीवरील प्रत्येक कृतीचा परिणाम त्याला आता या प्रवासात भोगावा लागतो. दान, धर्म, सत्य, प्रार्थना हे पुण्य त्याला मदत करतं, तर लोभ, खोटं, वाईट कृत्य हे पाप त्याचा रस्ता काटेरी बनवतं. म्हणूनच धर्मशास्त्र सांगतं, जीवनात जे काही कराल त्याचा परतावा मृत्यूनंतर मिळणारच. कल्पना करा, एक आत्मा यमलोकाच्या रस्त्यावरून जात आहे. त्याच्या भोवती काळोख, भयंकर आवाज, ओरडणाऱ्या आत्म्यांचे किंचाळणे. कुठेतरी दूर उजळलेला प्रकाश दिसतो, पण तो गाठणं अशक्य वाटतं. तो रडतो, देवाला हाक मारतो, मला वाचव, मी चुकलोय. पण आता परतीचा रस्ता नसतो, त्याला पुढे जावंच लागतं. गरुड पुराण सांगतं की 6व्या दिवशी आत्म्यासमोर वैतरणी नदी आणि यमलोकाचा मार्ग उघडतो. हा दिवस म्हणजे आत्म्याच्या खरी कसोटीची सुरुवात. त्याला जाणवतं आता याचं भाग्य निश्चित होऊ लागलं आहे. पण मित्रांनो, अजून खरी भीती पुढे आहे. कारण 7व्या दिवशी आत्म्याला मिळतो यमराजाच्या दरबाराचा पहिला अनुभव. मित्रांनो, 6व्या दिवशी आत्म्याला यमलोकाचा मार्ग दाखवला जातो. तो भयावह अंधार, ती वैतरणी नदी आणि ते भयंकर यमदूत. आत्मा थरथर कापतो. पण खरी न्यायप्रियता अजून बाकी आहे. कारण 6व्या दिवशी आत्मा पोहोचतो थेट यमराजांच्या दरबारात. तेथे त्याला काय शिक्षा मिळते, काय प्रश्न विचारले जातात, हे जाणून घेण्यासाठी भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.